दर तो 10 रुपयांवर गेलाय. आता बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणातली. या प्रकरणाच्या तपासाला आता वेगळं वळण मिळालंय. फक्त संशयित व्यक्तीच नव्हे तर लातूरमधील जवळपास 50 रद्दी विक्रेते जे सीबीआयच्या रडारवर आहेत त्यांची तपासणी होणार आहे. नीटची परीक्षा संपल्यावर काही महत्त्वाची कागदपत्र रद्दीत विकल्याचा मुद्दा समोर आला होता. या कागदपत्रांची आता सीबीआय चौकशी करणार आहे. त्यामुळे रद्दी विक्रेते आणि खरेदी करणारे चौकशीच्या फेऱ्यात आहेत. नेमकी कोणती कागदपत्र रद्दीत गेली आहेत, विकत घेतलेल्या नीटचा पेपर रद्दीत गेलाय का, या सगळ्याचा शोध सीबीआय घेणार आहे. त्यामुळे तपासात आणखी काही मोठे धागेदोरे हाती लागू शकतात. तर नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा हवालदारला आज सीबीआय कोर्टात हजर करण्यात आलं. मनीषा हवालदारवर फिजिक्सचा पेपर लीक केल्याचा आरोप आहे. विशेष सीबीआय कोर्टाने मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. तसंच पतीला भेटण्याची मनीषा हवालदारची विनंती देखील कोर्टाने फेटाळून लावली. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आरोपी मनीषा हवालदारच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह असलेल्या नंबरचा आता उलगडा झालाय. तेजस शहा या विद्यार्थ्याचा नंबर आहे. तेजस शहाकडनं प्रश्नपत्रिका पुढे पाठवण्यात आली होती अशी माहिती आता समोर येते. डॉक्टर उषा नावाने सेव्ह केलेला क्रमांकही तपासाच्या केंद्रस्थानी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. डिलीट केलेले चॅट आणि डेटा रिकव्हर करण्यात यश आलंय. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न व्हॉट्सअप आणि प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा सीबीआयचा दावा आहे. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातल्या अपडेट आहेत. अधिकारी आणि आरोपी यांच्यात कथित दारू